बघा, यूपीएससी प्रिलिमच्या बाबतीमध्ये आपण जीएसच्या बाबतीमध्ये कितीही मेहनत केली तरी अल्टिमेटली सीसॅट हा एक मोठा डिसाइडिंग फॅक्टर गेल्या काही वर्षांमध्ये ठरतो. सो तो त्याची काळजी घेतली पाहिजे. म्हणजे एमपीएससीच्या कम्पेअर करता यूपीएससीचा सीसॅटचा पेपर ऑलटुगेदर वेगळ्या लेवलचा आहे. हे काही मुलांना ते एमपीएससीच्या पेपर नंतर मला सीसॅटला एवढे मार्क भेटले, लाज वाटली पाहिजे एमपीएससीचे सीसॅटचे मार्क सांगायला. 3400 स्कॉलरशिपचा पेपर होता तो, काही तो सीसॅटचा पेपर नव्हता, बरोबर. सीसॅट नाही आहे तो. त्याच्यात किती आले, काय 205 आले तरी पण त्याच्यात काही वाटलं नाही पाहिजे असा पेपर होता. यूपीएससीच्या सीसॅटच्या बाबतीमध्ये जसं एमपीएससी सीसॅटच्या बाबतीत चुकती की तो पेपर जर समजा कोणी नापासच होणार नसेल तर ठेवायला काही नको, बरोबर ना. जर सगळेच नापास होणार असतील त्या सीसॅटच्या, पास होणार असतील त्या सगळ्याच्या सीसॅटच्या पेपरला, तर तो ठेवायलाच नाही पाहिजे. तो एमपीएससी एक एक्स्ट्रीम एंडला आहे आणि यूपीएससी एक एक्स्ट्रीम एंडला आहे. यूपीएससी ज्या पद्धतीने सीसॅटचा पेपर काढते गेल्या काही वर्षांमध्ये, आपण ते जस्ट अनजस्टच्या कंटेक्स्टमध्ये बघायला लागलं तर इट इज लिटल बिट अनजस्ट. म्हणजे जो पर्पज आहे ना त्या पेपरमध्ये मधून तुम्हाला कॅन्डिडेटच्या बाबतीमधला, तो पर्पज तितक्या जस्ट पद्धतीने सर्व होतोय असं म्हणायला स्कोप नाहीये. म्हणजे फक्त यूपीएससी करते म्हणून त्याला काहीतरी जस्टिफाय करणं असा प्रकार नसायला पाहिजे, बरोबर. पण प्रश्न असा आहे की आपण त्यांना शिकवायला जाऊ शकत नाही. आता आपली काही कमिटी पण इस्टॅब्लिश करणार नाहीत ते की ठेवावा का असा सीसॅटचा पेपर. सो त्याने त्यांची डायरेक्शन क्लिअर ठेवली की आम्ही असा पेपर विचारणार आहोत. त्या कंटेक्स्टमध्ये आपण आपल्या लेवलला क्लिअर राहायला पाहिजे की माझ्या कंटेक्स्टमध्ये तो बॅकलॅश येणार नाही. गेल्या वर्षीच्या आपल्या बॅचमध्ये बघा 16 मुलांना 100+ मार्क्स होते जीएस मध्ये. जीएस मध्ये 40 पैकी 16 लोकांना 100+ मार्क्स असणं ही खूप मोठी गोष्ट आहे, ओके. पण त्या 16 लोकांपैकी 4 लोकांना 100+ मार्क्स असून सुद्धा मेन्स देता आली नाही. का बरं? सीसॅट नाही. म्हणजे 108 110 मार्क ज्या वेळेला जीएसच्या पेपरमध्ये असतात आणि सीसॅटमुळे तो पेपर देता येत नाही, त्यावेळेला ते आणखी जास्त बर्डन असतं. बघा, म्हणजे माझं दोन्हीकडे पानिपत झाले, काय वाटत नाही. प्रिलिमच्या बाबतीमध्ये 2 प्रकारचे दुःख असतात बघा. एक दारुण पराभव आणि दुसरं मार्जिनवरती पराभव. मार्जिनवरचा जास्त हर्ट करतो. म्हणजे जवळ जाऊन नापास झालो ना, वर्षभर तो त्रास होतो. दारुण झाला की थोड्या वेळात 1-2 दिवसात तो होतो नॉर्मल. कारण माहिती आहे ना की काय करायचं आता, असं एक टांगपलटीच झालेलं आहे ना, तो परत नव्याने हे करावं लागेल. इथं जवळ होतो, पोचलो होतो अशी भावना असते. सो सीसॅट ती गोष्ट वाढवू शकतो हे लक्षात घेऊन काही गोष्टी सीसॅटच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवल्या पाहिजेत. आपण 1 to 1 जेव्हा काउन्सिलिंग केलं त्यावेळेला त्याच्यावरती बोललोच होतो. पण एक कॉमनली सीसॅटचा पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजे, सीसॅटच्या बाबतीत याच्या पुढचा अप्रोच कसा असायला पाहिजे, यावरती आपण बोलणार. 2024चा आपण पेपर जो सॉल्व्ह करून घेतला होता आपण तुमच्याकडून, तो यासाठी होता की तुमची सीसॅटच्या बाबतीत आत्ता सध्या पायरी कोणती आहे हे समजून. म्हणजे मी खूपच प्रॉब्लेमॅटिक कंडिशनमध्ये आहे का, मी रिलेटिव्हली बेटर कंडिशनमध्ये आहे का, याचा विचार करायला पाहिजे. हे काही वर्षांपूर्वी मी असं म्हणायचो की सीसॅटमध्ये 90+ हा सेफ स्कोर कन्सिडर करायला पाहिजे. पण गेल्या काही वर्षांमध्ये ज्या प्रकारे येतोय तो 80+, 85+ जर आले तरच समजायला पाहिजे की आपण क्वालिफाय होऊ शकतो. कारण मग काय होतं की समजा 70-75 ला असले, इव्हन 75 ला असले, 3 क्वेश्चन चुकले तरी पण तुम्ही कॉम्पिटिशन मधून बाहेर पडता. 3 प्रश्न यूपीएससी नुसार इंटरप्रिटेशन बदललं त्याचं तरी तुम्ही सीसॅट मध्ये फेल होऊ शकता. सो या कंटेक्स्ट मध्ये थोडंसं तो मार्जिन पुन्हा एकदा सीसॅट मध्ये सुद्धा असायला पाहिजे. 80-85+ कन्सिस्टंट बेसिस वरती स्कोर आला पाहिजे. आले लक्षात? यासाठी काय करायला पाहिजे, आपण आतापर्यंत जीएसचा पेपर असा सॉल्व्ह करा म्हणत होतो, पण ऍक्च्युली सीसॅटचा पेपर कसा सॉल्व्ह करायला पाहिजे याविषयी थोडंसं बोलूया, ठीक आहे. बघा, सीसॅटचा पेपर सॉल्व्ह करण्याचे ना प्रॉमिनंटली आपण म्हणू की 1-2-3 प्रकार आहेत. तुमचा टाईप कोणता, तुमचा कोणता प्रकार तुम्हाला सूट होतो, आयडियली कोणत्या प्रकारे जायला पाहिजे हे थोडंसं आपण समजून घेऊया. थेअरी समजून घ्या आणि त्याच्यानंतर मग त्याच्या इम्प्लिमेंटेशनच्या रिलेटेड काम करता येईल. एक अप्रोच आहे तो म्हणजे पहिल्या प्रश्नापासून 80च्या प्रश्नापर्यंत जाणं. सिंपल. पहिला प्रश्न जो आलेला आहे मला सेटमध्ये तो बघणं, दुसरा प्रश्न बघणं, तिसरा प्रश्न बघणं, चौथा प्रश्न बघणं
असं करत करत 80व्या प्रश्नापर्यंत जाणं. क्लिअर काय झालंय? म्हणजे आपण म्हणतो ना की मी कॉम्प्रिहेन्शन आधी सॉल्व्ह केलं, मी मॅथ्स रिझनिंग आधी सॉल्व्ह केलं, असं न करता पहिल्या प्रश्नापासून 80 प्रश्नापर्यंत जाणं. याचा अर्थ सगळे प्रश्न सॉल्व्ह करणं असं नाही, त्यातले जे जमत आहेत सॉल्व्ह होत आहेत असे प्रश्न सॉल्व्ह करणं. सध्याच्या केसमध्ये सीसॅट मध्ये 50+ अटेम्प्ट जाणं हा प्रॉब्लेमॅटिक केस आहे. 50 पर्यंत थांबलं पाहिजे असं माझं पर्सनल ओपिनियन आहे आणि त्याची ॲक्युरेसी चांगली इन्शुअर केली पाहिजे. तुम्ही खूपच चांगले असाल मॅथ्स रिझनिंग मध्ये, खूपच ती फास्ट प्रोसेसिंग होत असेल तर 50 पर्यंत जा, बट ॲक्युरसी कशी आहे ते बघायला पाहिजे. म्हणजे समजा मी 50 प्रश्न सॉल्व्ह करतोय तर एक्स्ट्रीम केसमध्ये 10 पेक्षा जास्त प्रश्न नाही चुकले पाहिजे, ते 40-10 व्हायला पाहिजे. अशा प्रकारची ती ॲक्युरसी असणं अपेक्षित आहे. म्हणजे किती? 80% ॲक्युरसी सीसॅट मध्ये अपेक्षित आहे. त्यातल्या त्यात मॅथ्स रिझनिंगचा प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करताय तर तो बरोबरच येईल अशा पद्धतीने ते झालं पाहिजे. म्हणजे मी मॅथ्स रिझनिंगचा प्रश्न सॉल्व्ह केलाय आणि सर्कल केलाय, याचा अर्थ +2.5 मार्क्स आले असा त्याचा अर्थ होतो. तिथे काही रिझनिंग तुम्हाला करायची नाही, कॉम्प्रिहेंड करायचं नाही, प्रश्न सुटलाय असा अर्थ होतो मॅथ्सच्या कंटेक्स्ट मध्ये. सो बघा आता ह्या प्रत्येक मेथोडॉलॉजीचे मेरिट डिमेरिट आहेत. 1 ते 80 जाण्याचे, 1 ते 80 जाण्याचा सगळ्यात मोठा सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेज असा आहे की तुम्ही स्वतःला सांगत नाही की माझं कॉम्प्रिहेन्शन चांगलं आहे, मॅथ्स चांगलं आहे, रिझनिंग चांगलं आहे, त्यातलं पण हा सेक्शन चांगला आहे. मोस्ट ऑफ द टाइम मुलांच्या केसमध्ये प्रॉब्लेम काय होतो सीसॅटच्या बाबतीमध्ये, मी एक ॲझम्पशन घेऊन डोक्यातला ॲझम्पशन घेऊन एंटर करतो की मी ना मॅथ्सला टार्गेट करेन, मी रिझनिंगला टार्गेट करेन. कॉम्प्रिहेन्शन माझं वीकच आहे बरं का, मी कॉम्प्रिहेन्शन पासून दूर आहे. 80च्या 80 कॉम्प्रिहेन्शन विचारले तर की मला मॅथ्स रिझनिंग मधलं मॅथ्स नाही जमत, रिझनिंग जमेल, आणि रिझनिंग विचारलंच नाही तर पर्सनल माझ्या लेवलला मॅथ्स कशाला म्हणायचं आणि रिझनिंग कशाला म्हणायचं हा माझ्या बाबतचा अजून प्रश्न आहे बरं का. माझ्यासाठी प्रत्येक प्रश्न 2.5 मार्काचा आहे आणि निगेटिव्ह मध्ये 0.8 मार्कचा होता. सो कसला मॅथ्स आणि कसलं रिझनिंग प्रश्न सुटला तर तो आपला प्रश्न. ज्या वेळेला तुम्ही सांगता ना की माझं मॅथ्स चांगलं आहे, माझं रिझनिंग चांगलं आहे, आणि त्या मेंटॅलिटीने एक्झाम हॉलमध्ये एंटर करता, त्यावेळेला तुम्ही स्वतःला सांगत असता की हा माझा दुसरा एरिया वीक आहे. असा कोणत्याही प्रकारचा सिग्नल तुम्हाला द्यायचा नसेल आणि जे प्रश्न येतील त्याच्याकडे सुटतोय का याच्या नजरेने बघितलं आणि पुढे गेलं तर हा अप्रोच बेस्ट वर्क होतो. पहिला प्रश्न जमतोय, सुटला, पुढे चला. दुसरा प्रश्न नाहीये आपल्याला जमत आहे, पुढे गेलो, सोडून दिला तो. आलं लक्षात? या मेथोडॉलॉजीचा दुसरा फायदा म्हणजे सायकोलॉजिकल लेवलला फायदा होतो, त्याचा दुसरा फायदा असा आहे, पेपरमध्ये असे स्कॅटर्ड ना सोपे प्रश्न असतात. ते प्रश्न बऱ्याचदा आपण काय करतो, सुटून जातात. ज्या वेळेला आपण फक्त मॅथ्सचे टार्गेट केले, रिझनिंगचे टार्गेट केले, कॉम्प्रिहेन्शनचे, याच्यामध्ये काय होतं, ऍटलिस्ट ते प्रश्न सुटत नाहीत. हा, तो आपल्या टप्प्यात येऊ शकतो. ही दुसरी गोष्ट. म्हणजे मगाशी पण आपण ज्या वेळेला 1-to-1 काउन्सिलिंग केलं तेव्हा आपण बघितलं ना की काही लोकांना साधे प्रश्न होते, सुटले असते, पण ते जमले नाहीत, त्याच्यापर्यंत पोहोचलोच नाही. तर तसं व्हायला नको. असे पेरलेले जे सोपे प्रश्न आहेत तिथपर्यंत मी पोहोचलो पाहिजे. तिसरा ह्या मेथोडॉलॉजीचा ऍडव्हान्टेज असा आहे की फक्त पॅसेजेस तुम्ही केले तर एक मोनोटोनस हे होऊन जातो सारखं, आणि ते दुपारच्या वेळेमध्ये ते अवघड होऊन जातं वाचणं. पॅसेज वाचलंय आणि पॅसेजची अॅक्युरेसी कमी होऊन जाते. मॅथ्स चाललंय, पुन्हा ते मोनोटोनस होऊन जातं. पॅसेज मॅथ्स रिझनिंग अशा पद्धतीने ते जर समजा डायव्हर्स राहिलं तर थोडी अॅक्युरेसी वाढण्याचे पण चान्सेस निर्माण होतात. आले लक्षात? काय ॲडव्हान्टेज आहे त्या मेथडचे? एक, तुम्ही कुठलाही प्रकारचा सिग्नल देत नाही की बाबा हे माझा एरिया आहे, हा माझा एरिया नाही. दुसरं, जे प्रश्न आवाक्यातले आहेत त्याच्यापर्यंत पोहोचण्याचे चान्सेस वाढतात. आणि तिसरा फायदा आहे तो म्हणजे ते मोनोटोनस न होता, म्हणजे आपण म्हणू लिथार्जिक न होता, अॅक्युरेसी वाढण्याचा चान्सेस असतो. सो हा मेथड आहे. माझं पर्सनल ओपिनियन असं आहे की या मेथडनी जायला पाहिजे. ज्या प्रकारचा सीसॅटचा पेपर UPSC विचारते त्या बेसिसवरती या मेथडनी जायला पाहिजे, विदाउट हॅव्हिंग एनी काइंड ऑफ प्रिकन्सिव्ड नोशन दॅट दिस इज माय एरिया अँड दिस इज नॉट माय एरिया. माझ्यासाठी प्रत्येक प्रश्न 250 मार्काचा आहे, सुटला तर तो माझा. आता दुसरी केस यामध्ये आपण GS मध्ये राऊंड सिस्टीम बोलतोय, सीसॅट मध्ये ती अप्लाय होत नाही. सीसॅट मध्ये प्रश्न सॉल्व्ह झाला की सर्कल करायचा असतो.
एखाद्या पॅसेजवर 2 प्रश्न असतील तर ते दोन्ही प्रश्न सुटल्यानंतर सर्कल करायचा असतो. सो सीसॅटच्या बाबत सर्कल कधी व्हायला पाहिजे? लगेच क्वेश्चन सॉल्व्ह झाल्यानंतर. क्विकली पटपट स्टॉक टेकिंग पण झालं पाहिजे. 1 तासात किती झालेत, किती आणखी स्पीडअप करण्याची गरज आहे किंवा हे करण्याची गरज आहे, हे पण एक डोक्यात फिक्स असायला पाहिजे किंवा थोडं तयार असायला पाहिजे त्या दृष्टीने. मी जीएस मध्ये पण करायचो की फर्स्ट राऊंड झाल्यानंतर किती बाबा झालेत मोजून घ्या, म्हणजे एक अंदाज येतो आपल्याला की कितपर्यंत आपण आलेलो आहे. आलं लक्षात? सो माझ्या 50 हा जर सेफ रेंज असेल, 50 पर्यंत मला अटेम्प्ट न्यायचा आहे, मी पहिल्या तासात कितपर्यंत गेलोय? आयडियली 25 झाले पाहिजे. 25 बरोबर. किंवा मी म्हणतो 25च्या जवळ आहे का, की थोडं आणखी प्रोसेस याला फास्ट करण्याची गरज आहे का, याच्या रिलेटेड ते बघता येतं. क्लिअर? या मेथडचा डिसएडव्हान्टेज काय आहे की ज्या लोकांना असं टार्गेट करायचंय की मॅथ्सला मी एवढा वेळ देईन, रिझनिंगला एवढा वेळ देईन आणि पॅसेजेसला मी एवढा वेळ देईन, तसं डिफाईन टार्गेट ठेवून या अप्रोचला जाता येत नाही. म्हणजे असं तुम्ही ठरवलं ना की पॅसेज माझा 1 तासासाठी, माझे मॅथ्स रिझनिंग 1 तासासाठी, तर ते अप्रोचने ठरवता येत नाही. तो दुसरा आहे. तुम्ही काय करू शकता? ठरवू शकता की कॉम्प्रिहेन्शनला किती वेळ द्यायचा आणि मॅथ्स प्लस रिझनिंगला किती वेळ द्यायचा. ओके. मग याच्यामध्ये पुन्हा डिफरन्शिएट काय होऊ शकतं? म्हणजे काही लोक कॉम्प्रिहेन्शन आधी लिहू शकतात, सोडवू शकतात, काही लोक मॅथ्स अँड रिझनिंग आधी सॉल्व्ह करू शकतात आणि नंतर मग कॉम्प्रिहेन्शन कडे जाऊ शकतात. माझं पर्सनल असं असेसमेंट आहे स्टुडंटच्या बेसिसवरती, जशी ती टाइम संपायला येतो तसा कॉम्प्रिहेन्शनच्या अॅक्युरेसीवरती पण इम्पॅक्ट व्हायला सुरुवात होते. थोडंसं आपण खूपच टेन्शन मध्ये पॅरेग्राफ वाचला तर साधे चुका होण्याची शक्यता असते. सो त्या केसमध्ये थोडंसं ते पण बघायला पाहिजे की शेवटी आपण काय ठेवतोय, आपला कम्फर्टेबल एरिया ठेवतोय की आपल्याला प्रॉब्लेमॅटिक असलेला एरिया ठेवतोय. तो याच्या पुढच्या दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं आहे बघा, सीसॅटच्या बाबतीमध्ये तुमची मेथोडॉलॉजी ठरवायची. त्याला टाइम द्या थोडासा. 1 ते 80च्या पद्धतीने जाऊन बघा, किंवा पहिले सगळे मॅथ्स रिझनिंगचे किंवा पहिले सगळे पॅसेजचे सॉल्व्ह करून बघा आणि मग काय होते बघा. सुरुवातीचा पुढचा 1 महिनाभर प्रयोग करा, 1-1.5 महिना प्रयोग करा. एकदा तुम्हाला लक्षात आलं की दिस इज माय वे टू अप्रोच दिस पेपर, त्याला थ्रू आउट हे फॉलो करा. जीएसला मुलं जसं हे करतात, टेस्टला आल्यानंतर प्रयोग करतात, सीसॅटला तर आणखी प्रयोग करताना दिसतात. तुम्हाला माहिती आहे का सीसॅटचा पेपर सॉल्व्ह न होण्याचं मेजर रिझन काय आहे? त्या पेपरमध्ये आपण मानसिक दृष्ट्या ईजला नसतो. त्या टेन्शन मध्ये किंवा ह्याच्यामध्ये काय होतं की आपण साध्या सुद्धा चुका करून टाकतो की ज्या नाही व्हायला पाहिजे. ते ईज कधी असेल? मला माहिती आहे की या प्रकारे मी पेपर सॉल्व्ह करत आलोय, मला माहिती आहे की इतक्या वेळात माझे इतके प्रश्न अटेम्प्ट होतात, मला माहिती आहे की माझे इतके सॉल्व्ह झाले सीसॅटची की इतकी अॅक्युरेसी येते. आलंय लक्षात? सो ते तुम्हाला एक्झॅक्टली माहित असायला पाहिजे की किती प्रश्न सॉल्व्ह केल्यानंतर माझे किती बरोबर येतात. तुम्हाला तुमच्या अॅक्युरेसीचा एक्झॅक्टली अंदाज असायला पाहिजे. म्हणून मी म्हणतो प्रत्येक पेपर नंतर कॅल्क्युलेशन झालं पाहिजे. सीसॅटचा पेपर सॉल्व्ह झालाय, मॅथ्स रिझनिंगचे किती चुकले, मॅथ्सचे किती चुकले, रिझनिंगचे किती चुकले, कॉम्प्रिहेन्शनचे किती चुकले. मी म्हणतो 2 हेडिंग मध्ये डिवाइड करा. कॉम्प्रिहेन्शनचे किती चुकले, मॅथ्स प्लस रिझनिंगचे किती चुकले, किती सॉल्व्ह केले होते, किती. तुम्हाला तुमची अॅक्युरेसी लक्षात आली पाहिजे. ठीक आहे. सो ही एक मेथोडॉलॉजिकल क्लॅरिटी लवकर आली पाहिजे की आपण पेपर कसा सॉल्व्ह करणार. जर समजा पेपरमध्ये असा एखादा प्रश्न आहे जो तुम्हाला वाटतं सॉल्व्ह होणार आहे पण ना 2 मिनिटापेक्षा 2.5 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागला, तर त्या प्रश्नाला तिथे सोडून, समजा तो प्रश्न 22 नंबरचा आहे, वरती मार्जिन वरती लिहा 22 नंबर आणि पुढे मूव्ह करा. एक प्रश्न खूप अवघड आहे आणि तो तुम्ही बरोबर आणला म्हणून तुम्हाला 4 मार्क नाही मिळणार आहे. सगळ्या प्रश्नाला 2.5 मार्क आहे. इगो वरती घ्यायचा नाही कुठलाच प्रश्न. सीसॅट मध्ये पटकन पुढे जायला पाहिजे. 2 मिनिटं 2.5 मिनिटं मॅक्झिमम. जर सुटत नसेल तर मार्जिन वरती लिहिला की हा सुटू शकतो, पण नंतर सगळे प्रश्न झाल्यानंतर पुन्हा बघेल. सो सीसॅट मध्ये दुसरा राऊंड कशासाठी होईल? असे प्रश्न की जे तुमचे सुटू शकत असं वाटत होते पहिल्या राऊंडला पण ते सुटलेले नाहीये. क्लिअर इथपर्यंत? सो तुम्हाला मेथोडॉलॉजी शोधायची आहे आणि कुठल्या प्रकारे गेल्यानंतर आपल्याला काम होणार आहे हे समजून घेतलं पाहिजे. आता ओव्हरऑल त्यानंतर 2 एरिया आहेत आपल्याला प्रॉमिनंटली सीसॅटच्या बाबतीमध्ये.
कॉम्प्रिहेन्शन आणि दुसरं आहे मॅथ्स प्लस रिझनिंग. गेल्या काही वर्षांमध्ये साधारणतः हे असं दिसतंय 25 ते 27 प्रश्न कॉम्प्रिहेन्शनचे येत आहेत आणि उरलेले किती डिसाइड 55 ते 53 कशाचे येत आहेत मॅथ्स रिझनिंगचे. ठीक आहे, हे असं एक साधारणतः गणित आहे. आपलं काय ठरलंय 50 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे. बघा हे तुम्हाला पटो न पटो पण हा एरिया हा त्यातल्या त्यात आपण म्हणू डुएबल आहे आणि सर्टन आहे. डुएबल अँड सर्टन इन द कंटेक्स्ट की इथे एरियाज डिफाईन करणं अवघड आहे. क्लॉकची गणितं, ट्रेनचं, बुलेट ट्रेन, त्याच्यानंतर विमानाची गणित, असं काही पण येऊ शकतं. बरोबर, इथे प्रोबॅबिलिटी वगैरे वगैरे एरियाज खूप डिफाईन्ड आहेत. कॉम्प्रिहेन्शन इज कॉम्प्रिहेन्शन, एकच एरिया आहे. त्यामुळे तुम्ही कितीही कम्फर्टेबल असा किती कम्फर्टेबल नसा, इथल्या ॲक्युरेसीवरती काम करायचं. याच्यासाठी आणखी एक कारण असं आहे की युपीएससीचा ऑलमोस्ट जीएसचा पेपर, युपीएससीचे मेन्सचे क्वेश्चन पेपर हे ऑलमोस्ट कॉम्प्रिहेन्शनचेच पेपर असतात. जर तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन जमायला लागलं, युपीएससी कशा प्रकारे बघते हे समजायला लागलं, तर त्याचा नक्की फायदा तुमच्या बाकीच्या पेपरला सुद्धा होतो. जे कॉम्प्रिहेन्शन इथं संपतं नाही असं नाही, जी नंतर GS4 मध्ये 500 शब्दाचा तर प्रश्नच विचारतात आणि 250 शब्दात त्याचं उत्तर लिहा असं सांगतात. त्याचा अर्थ कॉम्प्रिहेन्शन थ्रू आउट असणार आहे. याच्यावरती काम करायचं आहे. इथे मॅक्झिमम चान्सेस जनरेट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर मी असं सांगेन की आपल्याला सगळेच्या सगळे कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, आता गेल्या वर्षी 27 प्रश्न होते, आपल्याला काय करायचं आहे 27 प्रश्न डेफिनेटली सॉल्व्ह करायचे आहे. कॉम्प्रिहेन्शनच्या बाबतीमध्ये एक इश्यू नक्की आहे की त्याच्यामध्ये 100% सर्टनिटी देता येत नाही. म्हणजे नक्की काय म्हणायचं, 2 ऑप्शन इलिमिनेट करता येतात, त्याच्यानंतर ऍक्च्युअल स्ट्रगल सुरू होतो. आपण त्याच्या रिलेटेड एक्झरसाइज बऱ्याच करणार आहे, पण इथे आपण म्हणू 5चा मार्जिन ऑफ एरर आपण ठेवू शकतो. 5 मार्क्सचा मार्जिन ऑफ एरर. वर्स्ट केस पॉसिबिलिटी मध्ये माझे 5 चुकले असं मी काय करू शकतो, एक गणित ठेवू शकतो. म्हणजेच 27 पैकी 22 बरोबर आणि 5 चूक. किती स्कोर येतो 22 × 2.5 किती होतात 55. जर माझे 5 चुकले तर समजा 6 चुकले तसं कन्सिडर करा, 5 मार्क जातात. बरोबर ना, म्हणजे 5 ऍक्च्युली 5 नाही जाणार, ते 4 पॉइंट किती जातील 2च्या आसपास जातील ना. राऊंड अबाउट आपल्याला किती मार्क येतात त्याच्यातून 50 मार्क. सो टार्गेट काय असायला पाहिजे, 50 मार्क्स मी कुठून इन्शुअर करेन, कॉम्प्रिहेन्शन मधूनच इन्शुअर करेन. एक गोष्ट लक्षात घ्या, हे थोडस म्हणजे आपण म्हणू अनऑफिशियल किंवा इनफॉर्मल आहे, पण ज्या प्रकारचं कॉम्प्रिहेन्शन ते डिमांड करतायत किंवा कॉम्प्रिहेन्शन मधून जे क्वालिटीज बघतायत त्या ऍक्च्युअली ब्युरोक्रेसीमध्ये सध्या चर्चेचा विषय आहे की असायला पाहिजेत मुलांकडे. MPSC डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नकडे परत जाण्याचं अनेक कारणांपैकी एक कारण होतं, ते म्हणजे ऑब्जेक्टिव्ह मधून सिलेक्ट झालेल्या उमेदवारांविषयी असलेली प्रशासनामधील तीव्र नापसंती. यांना GR फॉर्मॅट करता येत नाही, यांना GR हे करता येत नाही, त्याचं कॉम्प्रिहेन्शन करता येत नाही. हा जो एक मोठा विरोध होता, तो विरोध परत डिस्क्रिप्टिव्ह कडे जाण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. सो कॉम्प्रिहेन्शन अशी क्वालिटी आहे की जी फक्त त्यांनी अभ्यासात अपेक्षित नसून प्रशासनामधल्या पण गोष्टींसाठी गरजेची आहे. सो त्या ओरिएंटेड, म्हणजे असं पण म्हटलं जातं इनफॉर्मल सर्कलमध्ये की सीसॅटचा पेपर फक्त कॉम्प्रिहेन्शन वरती निघावा अशी अपेक्षा आहे UPSCची. म्हणजे 27 प्रश्न माझे बरोबर आले तर किती मार्क निघतात, 67 मार्क्स निघतात. याचा अर्थ काय, तो जो क्वालिफाईंग नेचरचा पेपर आहे तो फक्त कशावरती निघावा, कॉम्प्रिहेन्शनवर. आपण त्याच्यात 50 टार्गेट ठेवणार आहे. आता सोपं वाटतं ते गणित, बरोबर.
आता जर मला 27 प्रश्न कॉम्प्रिहेन्शन मधून सॉल्व्ह करायचे आहेत, याचा अर्थ या 55 किंवा 53 पैकी मला किती सॉल्व्ह करायचे आहेत? 23, बरोबर. 23 क्वेश्चन्स आयडेंटिफाय करायचे, 23 प्रश्नांकडे जायचं आहे. जे काय करतील मला तो 50 प्रश्न ह्याचा सॉल्व्हिंगचा अटेम्प्ट पर्यंत नेणार आहेत. सो मॅथ्स प्लस रिझनिंगचे 23, 25 असे अटेम्प्ट पर्यंत आपल्याला न्यायचे. आलंय लक्षात? हे डोक्यात गणित फिक्स असायला पाहिजे की कशा पद्धतीने आपण हे जाणार. तर हे आकडा व्हॅरी होऊ शकतो, पण लार्जली या प्रकारे ते व्हायला पाहिजे. ठीक आहे. आता इथे जे मॅक्झिमम तुम्ही प्रश्न सॉल्व्ह करताय 23, इथे मी म्हणेन की तो 5 नाही चुकले पाहिजे. इथे मॅक्झिमम काय आले पाहिजेत? बरोबरच आले पाहिजे. सो मी असं म्हणतो की इथे ना 20 बरोबर आणि 3 चूक कन्सिडर केले तर मला 19 प्रश्नांचे नेट मार्क्स साधारणतः मिळाले पाहिजे. म्हणजे किती? $37, $38 पर्यंत जातो. म्हणजे माझा नेट स्कोर किती जातोय? याचे 29 × 2 38 होत आहेत रे. कसं? -48 पर्यंत जायला पाहिजे, 47 पर्यंत जायला पाहिजे. तो 100 पर्यंत जातोय, बरोबर. आपण काय म्हटलं? 80, 85, 90 पर्यंत तो जायला पाहिजे. सो हा समजा आकडा तुमचा थोडासा आणखी कमी आला, 20 अटेम्प्ट केले तरी चालणार आहे, पण काय पाहिजे? ॲक्युरसी पाहिजे. आले लक्षात? सो हे एक गणित डोक्यात ठेवा. म्हणजे याच्या पुढच्या पेपरमध्ये, 25च्या पेपरमध्ये, 23च्या पेपरमध्ये, 24च्या पेपरमध्ये हे 20च्या आसपासचे प्रश्न आयडेंटिफाय करा की जे आपण बरोबर आणू शकतो. तुम्हाला 50 पैकी सगळेच यायला पाहिजेत असं नाही की ते 20 प्रश्न विथ क्लिअर कट 100% ॲक्युरसी बरोबर आले पाहिजे. आले इथपर्यंत लक्षात? ओके. आता कॉम्प्रिहेन्शनच्या बाबतीमध्ये काय करायला पाहिजे हे ब्रॉडली थोडंसं मी तुम्हाला सांगतो. याच्या पुढे कॉम्प्रिहेन्शनला जर इतका आपल्याला असं म्हणू हे करायचं आहे, 5 मॅक्झिमम चुकायचं असं मी म्हटले, तिथेच अजून तुम्ही ते रिड्यूस करू शकता. 55, 56, 57 पर्यंत नक्की ते नेऊ शकता. सो कॉम्प्रिहेन्शनसाठी काय करायला पाहिजे हे लक्षात घ्या. पहिल्यांदा तर एक गोष्ट लक्षात घ्या, कॉम्प्रिहेन्शनसाठी UPSCच्या तुमची इंग्लिश वोकॅब्युलरी किती चांगली आहे हे मॅटर करत नाही. एखाद्या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का? इंग्लिश डिक्शनरी घेऊन तुम्हाला बसावं लागतं का? म्हणजे माझं इंग्लिश वीक आहे म्हणून UPSCच्या इंग्लिश पॅसेजचं कॉम्प्रिहेन्शन मला जमणार नाही असं नसतं. ते कॉम्प्रिहेन्शनचा अर्थ लिटरल सेन्समध्ये तुम्हाला या शब्दाचा हा अर्थ असा होत नाही. ओव्हरऑल पॅसेजला तुम्हाला कॉम्प्रिहेंड करता आलं पाहिजे, नक्की काय म्हणायचं आहे पॅसेजला. सो याच्या पलीकडे जाऊन याच्या पुढे कधी एखादा पॅसेज वाचला, एखादा पेज वाचलं तर सवय लावा हे बघण्याची. पॅसेजचा इझेन्स काय आहे. आणि या प्रॅक्टिससाठी काय करायचं? न्यूजपेपर मधले रोजचे जे लीड एडिटोरियल असतात. आता लीड एडिटोरियल म्हणजे काय? न्यूज पेपर मध्ये बघा, इकडे मोठे मोठे एडिटोरियल असतात आणि इकडे ऍक्च्युअली एडिटरनी लिहिलेले एडिटोरियल असतात. छोटे एडिटर लीड एडिटोरियल जे असतात ते आणि UPSCचे पॅसेजेस जवळपास मॅच होतात, त्याची लेंथ वगैरे. काय करायचं? टाइम लावून एकदम रॅपिड स्पीडनी हे लीड एडिटोरियल वाचायला सुरुवात करायची. बघा एकदम छोट्या छोट्या सूचना आहेत पण त्या अत्यंत महत्वाच्या आहेत रोजच्या बेसिसवरती. आणि न्यूजपेपर इन अ वे कॉम्प्रिहेन्शनसाठी फास्ट पटकन वाचला पाहिजे. अर्धा तास 40 मिनिटं याच्या पलीकडे न्यूजपेपर गेला नाही पाहिजे. आता अर्ध्या तासात 40 मिनिटात मी काय करतोय? पटकन मेन्स रिलेटेड गोष्टी बाजूला करतोय आणि कॉम्प्रिहेन्शन वरती काम करतोय. ॲग्रेशन दाखवा. प्रिलिम मध्ये काय लागणार आहे? मला ॲग्रेशन लागणार आहे ना. त्या ॲग्रेशन छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळवण्यासाठी प्रयत्न करा. आणि त्याची सुरुवात कशापासून करू शकता तुम्ही? कॉम्प्रिहेन्शन पासून करू शकता. की ते पॅसेजेस हे जे न्यूजपेपर वाचून सुरू करू शकता. सो त्याच्यातून बघायचं एडिटोरियल वाचून झाला मला इझेन्स कळला का? एका शब्दामध्ये इझेन्स कळला का? याच्यावरती फोकस करायला पाहिजे. आले लक्षात? म्हणजे आजच्या शशी तरुणांचा आर्टिकल आहे, मी फक्त पटकन पटपट वाचून काढलं आणि मला लक्षात आलं इझेन्स काय याचा? पॉलिटिक्स आणि स्पोर्ट्स एकत्र नाही जायला पाहिजे. हा इझेन्स आहे, एक ओळ त्यातून मिळाली. सो तुम्हाला आर्टिकल्स वरती त्या पर्टिक्युलर याच्यावरती एका लाईन मध्ये समरी किंवा इझेन्स लिहिता येतोय का हे मॅटर करत. आले लक्षात?
सो थोडंसं स्पीड रिडिंग वाढवा. तुमचं नॉर्मल जेव्हा स्पीड आहे त्याच्यापेक्षा चांगला स्पीड वाढवून आपल्याला समजतंय का याचा विचार करायला सुरुवात करायला पाहिजे. कॉम्प्रिहेन्शनसाठी ते एक महत्वाची गोष्ट असेल. दुसरं, युपीएससीचे पॅसेजेस वाचायला सुरुवात करा. जसं आपण म्हटलं PYQ रीड करा GSचे, तसेच काय करा, एक पॅसेज 2 पॅसेज फक्त युपीएससीचे काय करा वाचा. म्हणजे मी म्हटलं की GSचे 5 PYQ आणि CSATचे 2-3 पॅराग्राफ रोज वाचले तरी त्याचा जास्त फायदा होणार. एक लक्षात घ्या, एखाद्या दिवशी अभ्यास नाही झाला तरी चालेल, पण PYQ रोज बघितले पाहिजे. तुम्ही जे काही करताय त्याला काहीच अर्थ येणार नाही जर तुम्ही PYQ करत नसाल तर. PYQ करायला पाहिजे. नॉन निगोशिएबल ऍक्टिव्हिटीचा गोष्टी तुमच्या समोर लिहून ठेवा की ह्या गोष्टी नॉन निगोशिएबल आहेत, डेली बेसिसवरती किंवा वीकली बेसिसवर व्हायला पाहिजेत. वीकली टेस्ट नॉन निगोशिएबल आहे, डेली बेसिसवरती PYQ बघणं नॉन निगोशिएबल आहे. अत्यंत उत्तम पद्धतीने PYQ तुम्ही बघायला सुरुवात झाली की प्रिलिम्सची गणित जोडायला सुरुवात होते. आले लक्षात? सो 5 PYQ आणि 2-3च पॅसेज, 2च मी म्हणेन पॅसेज वाचा, पण नीट वाचा. पहिल्यांदा रॅपिडली वाचून घ्या, त्याच्या बेसिसवरती नंतर प्रश्नांमध्ये बघा PYQच्या ह्याच्यावरती कॉम्प्रिहेन्शनचे जे प्रश्न असतात त्यातले 2 ऑप्शन सहज इलिमिनेट करता येतात. ते 2 इलिमिनेट करून घ्या पहिल्यांदा. नंतरच्या 2 ऑप्शनच्या बाबतीमध्ये परत एकदा पटकन पॅसेज वाचायला लागला तरी चालेल, पण ऍक्युरेसी मॅटर करायला पाहिजे. आले लक्षात? जरी आपण असं म्हटलं मोठ्यात मोठं की आपल्याला किती वेळ मिळतोय, बरं 50 प्रश्न सॉल्व्ह करायचे आणि 120 मिनिट आहे, याचा अर्थ 2.5 असा काहीतरी वेळ मला मिळतोय. 2 मिनिटं कन्सिडर करा, म्हणजे प्रत्येक पॅसेजला मला 2 मिनिटं आहे ना. युपीएससीचा पॅसेज 1 मिनिटात वाचण्यासारखा असतो, 1-1.5 मिनिटात तो वाचून झाला. पटकन प्रश्न बघितले, पाहिजे तर परत त्यातून गो थ्रू केलो, त्यातून काय मिळणार आहे, उत्तर मिळणार आहे. पण यासाठी काय लागणार आहे, पुन्हा एकदा स्पीड लागणार आहे आणि ते कॉम्प्रिहेन्शन फास्ट व्हावं लागणार आहे. आले लक्षात? 2 इलिमिनेट झाल्यानंतर 2 मध्ये जे कन्फ्युजन आहे, मग हे आन्सर का दिलं असेल याच्याबद्दल पुन्हा शांत राहून विचार करा. हे आन्सर का, हे आन्सर का. बऱ्याचदा आपण काय करतो, काहीतरी लॉजिक अप्लाय करतो CSATच्या पॅसेजेसमध्ये की उत्तर बघा, एक्स्ट्रीम हे करा, एंड करा. तसं नको, पॅसेज वाचा, त्यानंतर प्रश्न वाचा. ते MPSCच्या पॅसेज सारखी गणित वर्क नाही होत तिथे. पॅसेज मध्ये डायरेक्ट प्रश्न बघितला आणि वरती उत्तर बघितलं, पॅसेज बघितलं आणि नंतर उत्तर बघितलं, असं व्हायला नको. कळले का? पहिल्यांदा पॅसेज वाचणं अपेक्षित आहे. क्लिअर? पॅसेज वाचायचा, नंतर डायरेक्टिव्ह बघायचं की काय विचारलंय. आपण ते डायरेक्टिव्ह पाहणार आहोत की काय नक्की त्याचा अर्थ होतो. ॲझम्पशन विचारल्यानंतर त्याचा काय अर्थ होतो, जेव्हा ते इन्फरन्स विचारतात तेव्हा नक्की त्याचा अर्थ काय असतो, सेंट्रल आयडिया विचारतात तेव्हा त्याचा अर्थ काय असतो किंवा काय शोधायचं असतं नक्की, हे आपण पाहणार आहोत. पण आधी सुरुवातीला काही टप्प्यामध्ये काय करा, कॉम्प्रिहेन्शन किंवा पॅसेज वाचण्याची सवय करा. क्लिअर? समजलं इथपर्यंत? कॉम्प्रिहेन्शनच्या बाबतीमध्ये सुरुवातीला एकदम फॉर्मल बिगिनिंग. रोज तुम्ही जे न्यूजपेपर वाचताय, रोज जो सोर्सेस वाचताय त्याला रॅपिडली थोडंसं अर्धा-1 तास वाचण्याची सवय ठेवा, जेणेकरून ती सवय लागेल पटपट वाचण्याची. दुसरं, न्यूजपेपर रिडिंग का करायचं कॉम्प्रिहेन्शनच्या बाबतीमध्ये, कारण युपीएससी मोस्ट ऑफ द जे पॅसेजेस विचारते आणि जे टॉपिक विचारते ते न्यूजपेपरच्या करंट अफेअर मधून डायरेक्टली इन्स्पायर्ड असतात किंवा डायरेक्टली न्यूजपेपर मधून घेतलेले असतात. तुम्हाला काही आर्टिकल मी दाखवतो किंवा जे पॅसेजेस आहेत ते दाखवतो, डायरेक्टली त्यांनी काय केले तिथूनच पिक केले. आणि जी उत्तराची लाईन असते ती पॅसेज मध्ये नाहीये पण ते एडिटोरियल मध्ये आहे, असे पण बरेच प्रकार आहेत. त्यामुळे रेग्युलर न्यूजपेपर याचा CSATच्या बाबतीमध्ये नक्की फायदा होतो. तुम्हाला जे असतं ना की अरे युपीएससीने हे आन्सर कसं काय दिलं, हे तर वाटतच नाही. याचा गॅप हा न्यूजपेपरच्या अंडरस्टँडिंगचा आहे. तुम्हाला कंटेम्पररी इश्यूज समजले पाहिजेत, कंटेम्पररी प्रायोरिटीज समजायला पाहिजे. सो आपण जे GSच्या बाबतीत म्हणतो ना की कंटेम्पररी प्रायोरिटीज आयडेंटिफाय करा, कंटेम्पररी फोकस एरिया आयडेंटिफाय करा, हे ऑलमोस्ट इक्वली अप्लाय होतं CSAT कॉम्प्रिहेन्शनच्या बाबतीमध्ये. मी एक माझा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो तुम्हाला. 2020 की 21 कुठला तरी असा युपीएससीचा पेपर होता, त्यामध्ये कॉम्प्रिहेन्शनचे काहीतरी 25 क्वेश्चन होते आणि विजनच्या आन्सर कीने माझ्या 18 का 19च बरोबर येत होते. आपण आधीच अटेम्प्ट कमी करतो आणि त्यात कोमामध्ये जाण्यासारखी गोष्ट आहे ना ती.
युपीएससीच्या आन्सर कीनी माझा एकच चुकला होता त्याच्या. सो 5 का 6 आणि एकच चुकणं याच्यातला डिफरन्स काय पुन्हा एकदा, तो पॅसेज मधलं उत्तर नक्की काय आहे याच्या मागे एक साऊंड बेसिस असतो सध्याच्या कंटेम्पररी प्रायोरिटीजचा. ते जरी डोक्यात असेल तरी पॅसेज बघणं सोपं जातं. आले लक्षात? सो न्यूजपेपर रिडिंग त्या ओरिएंटेड बघायला पाहिजे, थोडं फास्ट हे करून इश्यूज कळले पाहिजे, सध्या चर्चेत असलेले मुद्दे कळले पाहिजे. करंट अफेअर पेक्षा आपण म्हणू त्याला कंटेम्पररी अफेअर, की कंटेम्पररी इश्यूज काय, कंटेम्पररी प्रायोरिटीज काय हे समजायला लागलं की ते नक्की बरोबर येतात. कारण त्याचे पॅसेज बघा, ऍग्रिकल्चर, इन्व्हायरमेंट, सिक्युरिटी याच्या अराउंडच असतात. म्हणजे पॉलिटिक्समध्ये पण काय प्रॉब्लेम आहे, आपल्या सध्याच्या कंटेक्समध्ये काय प्रॉब्लेम आहे, याच्या अराउंडच ते काय करतात, पॅसेज विचारतात. आले लक्षात? सो कॉम्प्रिहेन्शन वरती ग्रॅज्युअली आपल्याला काम करायचंय. त्याच्यातले काही पॅसेजेस सॉल्व्ह करून पण बघायचे, तुमच्या लेवलला पण तुम्ही ते सॉल्व्ह करून बघायचे, कसं उत्तरापर्यंत जायला पाहिजे. पॅसेज बघून सुद्धा डायरेक्टली लक्षात येतं की अरे हा हे उत्तर असायला पाहिजे. जस्ट वाचल्यानंतर लगेच ते एक प्रकारे इंट्युशन बेस्ड डिसिजन मेकिंग असते, पण ते जमलं पाहिजे. प्रश्न बघितल्यानंतर उत्तर दिसणं हे प्रिलिमच्या बाबतीमध्ये व्हायला लागतं जर तसा परत 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 सराव केला. आणि त्यासाठी PYQ पाहिजे. आपलं आन्सरचं एक्सपेक्टेशन आणि एक्झामिनरने दिलेलं आन्सर याच्यामधला जो गॅप आहे तो भरून काढायचा असेल तर पुन्हा रोज PYQ बघितले पाहिजे. अरे हे कसं दिलं, युपीएससी खूपच पण रॅन्डम होत चालली आहे का, हॅपजार्ड पद्धतीने काहीतरी विचारते आणि उत्तर देते का, तर तसं नाहीये. ते आपलं ॲझम्पशन किंवा परसेप्शन थोडं चुकतंय असा त्याचा अर्थ होतो. आले लक्षात? आता मॅथ्स आणि रिझनिंगच्या बाबतीमध्ये काय करायला पाहिजे. सो मॅथ्स आणि रिझनिंगच्या बाबतीमध्ये बघा 2 टाईपचे प्रश्न असतात, और रॅदर मी म्हणेन 3 टाईपचे प्रश्न. एक ज्याच्याबाबत तुम्ही काहीच करू शकत नाही. ओके, GS मध्ये पण असे काही प्रश्न असतात की बाबा ईश्वरा, तसंच UPSC चांगला प्रश्न काढलात बरं का, नाही सोडून द्यायचे असतात. त्याच्यामध्ये शहाणपण काय असतं, तिथं न अडकण्यात शहाणपण असतं. काही प्रश्न हे सोडून द्यायचे असतात मॅथ्स रिझनिंगच्या बाबतीमध्ये. तिथं फार तुम्ही काही करून वेळ घालून मार्क्स जर येणार असतील तरी सुद्धा तो वेळ गेलेला जास्त मॅटर करतो. किती वेळात किती बरोबर काढता हे अल्टिमेट सूत्र आहे. दुसरा, असे प्रश्न जे फॉर्म्युला किंवा आपण म्हणू ट्रिक्स, काही ती पर्टिक्युलर मेथोडॉलॉजी याच्या आधारावरती असतात. काहीतरी फॉर्म्युले मी तयार ठेवलेले आहेत, मला त्या प्रकारच्या त्या पॅटर्नच्या प्रश्नांचा अभ्यास आहे आणि त्या प्रकारचे प्रश्न बरोबर यायला लागलेले आहेत. हे मेथोडॉलॉजी, फॉर्म्युला, ट्रिक्स याच्या अराउंडचे प्रश्न असतात. यात पण 2 प्रकार आहेत. म्हणजे की मला तो सिलोजिझमचा पॅटर्न समजायला लागला तर ती मेथोडॉलॉजी समजणं सोपं असतं. दुसरे काही पर्टिक्युलरली काम करावं लागतं त्याच प्रकारच्या प्रश्नांवरती, फॉर्म्युले रटावे लागतात, फॉर्म्युले अप्लाय करावे लागतात. तिसऱ्या टाईपचा प्रश्न आहे ते मी असं म्हणेन की कॉमन सेन्सचे प्रश्न असतात. तुम्ही दुकानात गेले, दुकानात एवढा हे झालं, ते झालं, किती आलं, असं नॉर्मली जसं आपण दुकानात गेल्यात कॅल्क्युलेशन करतो. आता त्यात पण आपण कन्फ्युज व्हायला लागलो. ही गोष्ट वेगळी की कॅल्क्युलेटर आल्यापासून अरे नक्की मग ह्यानी मला 300 रुपये दिले आणि 200 रुपये झाले, ह्यानी मला फसवलं की मीच चुकतोय, असं 2 मिनिटं जे जातात त्याच्यासाठी ते ऍक्च्युली सीसॅटचा क्रायसिस आहे. होतं ना असं की अरे नक्की ह्यानी 150 रुपये दिले, ते बरोबर दिले की आणखी 20 रुपये पाहिजे होते. मग आपण कधी कधी आपल्याला लक्षात येतं की आपला अपमान होऊ शकतो यांनी, म्हणून आपण विचारत नाही, पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायला सुरुवात करतो आणि मगच बोलतो. बरोबर? सो काही कॉमन सेन्सचे प्रश्न असतात. या प्रश्नांच्या बाबतीमध्ये ना तुम्हाला असं नवीन काही शिकायची गरज नाही. तुम्ही शाळेत जे ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन यासारख्या किंवा ॲव्हरेज काढणे यासारख्या ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्याच गोष्टी लागतात, त्याच्या पलीकडे काही लागत नाही आणि कॉमन सेन्स लागतो. हे प्रश्न आपल्यासाठी अत्यंत महत्वाचे आहेत, कारण ओव्हरऑल पेपरची नेचर असं ठेवलेलं असतं की तो डिफिकल्टी त्याची दिसून द्यावी, आणि त्यात मग असे प्रश्न असतात पण ते मग दिसत नाहीत किंवा त्यांची लँग्वेज अंडरस्टँड करायला प्रॉब्लेम होतो. हे प्रश्न एक आपल्याला नाही चुकवायचे.
येतं लक्षात की जे बेसिक याच्यावरती आहे. आता हे चुकण्यासाठी किंवा हे बरोबर न येण्यासाठी प्राधान्याने 2 कारणं दिसतात. एक, कितीही जरी सोप्या गोष्टी वाचल्या, ऍडिशन, सबट्रॅक्शन, पर्सेंटेज काढणं, काय काय येतं त्यात, पर्सेंटेज काढणं, प्लस मायनस, डिव्हिजन, ऍव्हरेज सारख्या गोष्टी. पर्सेंटेज काढणं शाळेत आपण कितीही केलेलं असलं तरी आता ते विसरलेलं असतं, पटपट होत नाही. कॅल्क्युलेटरची सवय लागली किंवा मोबाईलची सवय लागली, आता तर चॅट जीपीटीवरच टाकून देतात लोक की बाबा किती आणि काय, बरोबर. म्हणजे आपण स्वतः कॅल्क्युलेटच करत नाही ना, ते दॅट इज द इश्यू. सो याची जर समजा थोडीशी लिंक गेलेली असेल तर याच्या अराउंड साध्या सोप्या गोष्टी सुरू करायला पाहिजे. याला तुम्हाला फार काही वेगळं करावं लागणार नाही. 7वी 8वीच्या स्कॉलरशिप, NMMS ची जे पुस्तकं असतात त्यातली जरी गणित सॉल्व्ह केली तरी चालणार आहे. पण सवय ठेवा, पटकन पर्सेंटेज काढता येतात का, पटकन डिव्हिजन मायनस करता येतं का. जर तुम्ही या बेसिकला सोडून नंतर कुठला तरी कोर्स करत असाल तर अल्टिमेटली तुम्ही त्या ट्रॅपमध्ये फसणार आहात. आधी स्वतःचं एक फाउंडेशन बेस तयार करून घ्या. छोटे 7वीचे क्लुप्त आणि सूत्र्यासारखी पुस्तकं आहेत, पर्सेंटेज हे काढणारी पुस्तकं आहेत, त्या पुस्तकांवरती फोकस करा. त्याची सवय लावून घ्या. आधी कॉमन प्रश्नांमध्ये अप्लाय करणाऱ्या गोष्टी आपल्याकडे आहेत का, मग त्यानंतर त्याच्या प्रकारचे प्रश्न प्रश्नपत्रिकेत आयडेंटिफाय करायला लागा. आपण बघा ते केले होते 2-3 प्रश्न जेव्हा आपण 1 to 1 बोललो होतो. आय थिंक 69 वगैरे नंबरचं काहीतरी होता. हे तुमच्या ह्याच्यामध्येच तो आयडेंटिफाय झाला होता, असं पण नाही की मी आधीच तो बघून ठेवला होता. 66 हा एक 69 सॉल्व्ह केला होता बघा आपण. काय म्हणतात ते फक्त मांडायचे गोष्टी, प्लस ऍडिशन सबट्रॅक्शन सारख्या गोष्टी आहेत. अ पर्सन बायज 3 आर्टिकल्स PQR. माणसाने काय केलं, 3 गोष्टी विकत घेतल्या 50 रुपयाला. लगेच मांडायचं PQ + R. तुम्ही कितीही आर्यभट्ट असा, बरोबर, शाळेत तुम्हाला 150 पैकी 150 मार्क, 100 पैकी 100 मार्क गणितात पडलेले असले, इथं गप गुमाने आपलं मांडायचं. ओके, म्हणजे इव्हन त्याला ना की रेशो वगैरे, तो रेशो लिहून बघायचा, उगाच हवेत गोळीबार करायचं नाही. प्रश्न काय की बरोबर आला पाहिजे. PQR किती दिलाय, 50 मार्क. आणि दुसरं, ते खिचडी सारखं पण लिहायचं नाही की स्वतःलाच कळणार नाही की काय लिहिलं होतं, बरोबर. अत्यंत घाणेरडं अक्षर UPSC मुळे आपलं होतं. त्यात आणखी घाणेरड्या पद्धतीने आपण ते पेपरवर लिहितो, कन्साइजली एकदम. मग पाहिजे तर तो हिंदीचा जो पेज आहे ना तो यासाठी वापरा. बाजूला मी काय करेन, लिहून ठेव. PQR 50 रुपयाला आहे, Q ची प्राइस दिली आहे 16. म्हणजेच याचा अर्थ काय, P + R किती आहे, 30. इथपर्यंतच्या गोष्टी मला मिळाल्या आणि त्या मी लिहून काढल्या. आता प्रश्न काय आहे, व्हॉट इज द प्राइस ऑफ आर्टिकल P. P ची प्राइस विचारली, मला P + R माहिती आहे 34 आहे. आता पॉसिबिलिटी काय आहे, 17 + 17 असू शकतं, 18 + 16 असू शकते, 16 + 18 असू शकते, बरोबर. अशा काहीतरी पद्धतीने असू शकतं. 19 + का 19 + 15 असू शकतं ना, 16 नशीब. सो एवढंच पॉसिबिलिटी आहेत ना, या 3च गोष्टी आहेत. ओके, आता ते काय म्हणतात, स्टेटमेंट 1, कॉस्ट ऑफ P इज नॉट मोर दॅन R. म्हणजे P कुणापेक्षा जास्त नाहीये, R पेक्षा. म्हणजे थोडक्यात P इज ग्रेटर दॅन R असं काय टाकता येईल का आपल्याला. मग कसं टाकता येईल, P is less than or equal to R. The cost of R is not more than P. पण R सुद्धा P पेक्षा जास्त नाही असं सांगतायत. मग P R पेक्षा मोठा नाहीये, R P पेक्षा मोठा नाही, याचा अर्थ काय, P is equal to R. म्हणजे हे दोन्ही वाक्य एकत्र वाचली तर आपल्याला लक्षात येतंय P किती आहे, 17 आहे. मग त्यांनी काय विचारलंय, the question can be answered by using both the statement together but cannot be answered using either statement alone. एकच वापरलं तर समजतंय का. समजा मी एकच स्टेटमेंट बघितलं, the cost of P is not more than R. मग कदाचित असं असू शकतं ना की R काय असू शकतो, किंवा हे काय असू शकतो, इक्वल आहे की मोठा आहे, हे काही कळत नाहीये त्याच्यातून. सो एका स्टेटमेंट मधून कळतंय का,
असे प्रश्न हे कॉमन सेन्सचे असतात. याला फॉर्म्युल्याची फार काही अभ्यास करण्याची गरज नसते. या आपण आतापर्यंत शाळेत केलेल्या ह्याची बेसिसवरचे प्रश्न असतात. फक्त ते अशा प्रकारच्या आणि अशा लँग्वेजमध्ये विचारले असतात. त्या लँग्वेजची फॅमिलिरिटी नसल्यामुळे हे प्रश्न चुकतात. क्लिअर? आपल्याला असे प्रश्न आयडेंटिफाय करायचे. नंतर आपण 66 पण बघितलं होतं बघा. इफ ॲव्हरेज मार्क्स इन क्लास आर 60, ॲव्हरेज मार्क्स किती आहेत क्लासमध्ये? 60. देन व्हॉट इज द नंबर ऑफ स्टुडंट इन द क्लास, असा प्रश्न विचारलाय. स्टेटमेंट 1 आहे, हायएस्ट मार्क्स इन क्लास आर 70, लोएस्ट मार्क्स आर 50. सगळ्यात जास्त 70 मार्क आहेत, सगळ्यात कमी 50 मार्क आहेत. एक्सक्लुजन ऑफ हायएस्ट अँड लोएस्ट मार्क्स फ्रॉम द क्लास डज नॉट चेंज द ॲव्हरेज. म्हणजे जरी हा कट केला आणि हा कट केला आणि तरी ॲव्हरेज काढला तरी ॲव्हरेज काय येतो? सेमच येतो. आता प्रश्न काय आहे की व्हॉट इज द नंबर ऑफ स्टुडंट इन द क्लास, विद्यार्थ्यांची संख्या किती आहे हे कळण्यासाठी माझ्याकडे काही आकडा आहे का? काही माहिती आहे का? फक्त ॲव्हरेज ते पण नाही सांगितलं ना. ॲव्हरेज मध्ये काय सांगितलंय? हायएस्ट आणि लोएस्ट मार्क्स आहेत आणि ॲव्हरेज मार्क्स 60 आहेत. पण किती विद्यार्थी आहेत हे याच्यावरून लक्षात येईल का? काय कसा ॲव्हरेज काढतो आपण? जेवढे विद्यार्थी आहेत त्यांचे मार्क भागिले तो अंकसंख्या. पण मला कुठे माहिती आहेत ना किती विद्यार्थी आहेत, आणि फक्त ॲव्हरेज माहिती आहे, त्याच्यावरून ते काढता येईल का? मी असं म्हटलं आपल्या सेकंड टेस्टला ॲव्हरेज स्कोर 70 आहे, पण याच्यावरून किती लोकांनी परीक्षा दिली होती हे समजतं का? मग काढू शकतो का या माहितीवरून आपण नंबर ऑफ स्टुडंट्स? नाही काढू शकत. सो आन्सर काय याचं? द क्वेश्चन कॅनॉट बी आन्सर्ड इवन बाय युजिंग बोथ द स्टेटमेंट टुगेदर. सिंपल ना. तुम्ही स्वतःच्या प्रॅक्टिकल सेन्सने विचार करा की समजा मी परीक्षा दिली आहे, त्यात मला ॲव्हरेज स्कोर माहिती आहे, पण किती लोकांनी परीक्षा दिली हे माहीत कसं काढायचं फक्त ॲव्हरेजवरून? मी म्हटलं सचिनचा ॲव्हरेज स्कोर 50 आहे, मग सचिनने किती इनिंग खेळल्या हे सांगता येईल का? बरोबर, प्रॉब्लेम आहे ना. मॅचेस मला त्या माहीत असायला पाहिजे, तेव्हा ते डिव्हिजन करून किती काढले हे समजेल. हे तर अंधारात एकदमच हे तीर मारल्यासारखं आहे. असे प्रश्न हे आपले ब्रेड अँड बटर असतात. ते जर चुकत असतील किंवा ते जर अटेम्प्ट होत नसतील तर तुम्ही नंतर कितीही क्लासेस करा किंवा हे करा. आता प्रॉब्लेम काय होतो बघा, अशा प्रश्नांसाठी तुम्हाला क्लासची गरज नसते, कुठल्या लेक्चर्स अटेंड करायची गरज नसते. आपलं स्वतःची आपली कॉमन सेन्स आणि लॉजिकल सेन्स डेव्हलप करायचा असतो. सो कॉम्प्रिहेन्शन प्लस असे प्रश्न यांनी तुम्ही नियर अबाउट त्या कट ऑफच्या ट्रॅपमधून बाहेर पडलं पाहिजे. याच्या नंतरचा अभ्यास कशासाठीचा आहे ते आपण म्हणू क्लासेस वगैरे कशासाठीचे आहेत, तर मी असे आणखी काही एक्स्ट्रा प्रश्न बरोबर आणावे जे त्या फॉर्म्युला बेस्ड असतील, मेथोडॉलॉजी बेस्ड असतील, जेणेकरून मी ते ना इकडं तिकडं होणार नाही याची काळजी घे. प्रोबॅबिलिटी बेस्ड प्रश्नांची तयारी केली, न्यूमरसीच्या बेस्ड प्रश्नांची तयारी केली, नंबर सिस्टीमच्या प्रश्नांची तयारी केली. हा पुढचा भाग आहे, पण त्याच्या आधी लक्षात आलं पाहिजे मी कुठपर्यंत आहे. सो काय होतं बघा की आपल्याला असं वाटतं आपण हा क्लास केला, मी ना ह्या सरांचे लेक्चर करून टाकले सीसॅटचे. लेक्चर करून तो प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत तुम्हाला तुमचं असेसमेंट कळणार नाही सीसॅटचं, तोपर्यंत ती गोष्ट होणार नाहीये. येते का लक्षात? तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ना की कोणते प्रश्न माझ्या मेथोडॉलॉजीने सुटत आहेत, कोणते प्रश्न मला जमत आहेत हे समजलं पाहिजे. तरच त्या लेक्चरचा पर्टिक्युलर स्पेसिफिक प्रश्न जे आहेत, ज्याच्यामध्ये मेथोडॉलॉजी लागणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला काही ट्रिक्स माहीत असायला पाहिजेत, असे प्रश्न आहेत ते सोडवायला मदत होते. ते आहेत नाही असं नाही, 10-15 प्रश्न तुम्हाला त्या प्रकारचे सॉल्व्ह करायचे आहेत, पण त्या 10-15 प्रश्नाच्या आधी आपली ही सगळी तयारी झाली का याचा विचार व्हायला पाहिजे. जर सीसॅट मध्ये क्रायसिस असेल तर आतापासूनच 1 तास सीसॅटचा काढला पाहिजे. खूपच प्रॉब्लेम असेल तर. जर समजा प्रॉब्लेम नाहीये, मला ना 75, 80, 85 असे मार्क्स येतात, तर वीकली पेपर सॉल्व्ह करणं यांनी ते होऊ शकतं. सीसॅटला फक्त सराव लागतो. हे प्रश्न आहेत ना जे पटपट कास कधी सॉल्व्ह होतील, जेव्हा तुमची प्रश्न बघण्याची प्रॅक्टिस झालेली असेल. त्यामुळे सीसॅटचे पेपर एक आपल्याला जास्त सॉल्व्ह करायचे आहे. आले लक्षात? अजून काही डाऊट आहे का सीसॅटच्या बाबतीमध्ये? काही प्रश्न आहे का सीसॅटच्या बाबतीमध्ये?
कॉम्प्रिहेन्शनला आपल्याला सेपरेटली बघायचं आहे. बोला. तुम्ही जी सेकंड मेथड सांगितली की म्हणजे आधी तुम्ही कॉम्प्रिहेन्शनला वेळ देऊ शकता आणि त्याच्यानंतर मॅथ्स रिझनिंग, तर त्यात जर कॉम्प्रिहेन्शन समजा आपण अगोदर धरलं तर त्याला मिनिमम किती वेळ गेला पाहिजे, मिनिमम मॅक्स? 27 प्रश्न आहेत तर मॅक्झिमम 1 तास. 1 तासात ते व्हायला पाहिजे. आपण म्हणून 1 तास. आणि जर ॲक्युरेसी इन्शुअर होणार असेल, 27 पैकी जास्तीत जास्त प्रश्न होणार, अजून घे ते थोडेसे. प्रश्न काय आहे की किती बरोबर येत आहेत त्यात. पण कॉम्प्रिहेन्शनला मला असं वाटतं फक्त सुरुवातीला तुम्ही कॉम्प्रिहेन्शन सॉल्व्ह करणार असाल तर 1 तास सुरुवातीचं सफिशियंट आहे. कॉम्प्रिहेन्शनचे ना, हे कॉम्प्रिहेन्शनचे प्रश्न आपण सेपरेटली घेऊया ना, ॲझम्पशन बेस्ड वगैरे घेऊया. ॲझम्पशन बेस्ड प्रश्न म्हणजे काय, रायटरने ॲझ्युम केलंय ते पॅसेजमध्ये डायरेक्टली तुम्हाला सापडणार नाही आणि त्यामुळे ते प्रश्न ट्रिकी असतात. मी काहीतरी ॲझ्युम करतोय ना, मी काहीतरी डोक्यात ठेवतोय. ते दोघांमध्ये कन्फ्युज होतं, इन्फरन्स आणि अझम्पशन. आपला पॉईंट ऑफ व्ह्यू, ऑथरचा पॉईंट ऑफ व्ह्यू. बघूया ना आपण ते टाईप बघूया आपण प्रश्न. सर तुम्ही जे बोलले की ती प्रॅक्टिस करा की म्हणजे 1 to 80 सॉल्व्ह करायची किंवा आधी, तर ते क्लासच्या पेपर्सवर करायची की PYQ करायची? PYQ वरती केले तर काय होतं, मोस्ट ऑफली तुम्हाला आन्सर माहीत असतात, ते काय मॅथ्स रिजनिंगचे आन्सर्स माहीत असतात, ते तितकं वर्क होत नाही. सो काही क्लासेसचे आन्सर हे पण तुम्ही काय करू शकता, पेपर सॉल्व्ह करू शकता आणि काही हे सॉल्व्ह करू शकता. कुठल्या सरांनी चांगलं? फोरमचे सॉल्व्ह करू शकता, विजनचे सीसॅटचे सॉल्व्ह करू शकता. फोरम आणि विजनच्या पलीकडे सीसॅटला जायला नाही पाहिजे असं माझं पर्सनल म्हणणं आहे. 2025चा जो पेपर होता ना, त्याच्यामध्ये ॲनालिसिस असं झालं होतं, PYQचं ओरिएंटेशन खूप सारं दिसलं होतं. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू मॅथ, म्हणजे काय म्हणायचं, ते थीम वगैरे आली होती का? नाही थीम नाही, सेम बेसिसवरती आलं होतं त्यांचं. PYQच्या अराउंड असतातच ना प्रश्न. तर मग त्या हिशोबाने तिकडचंही काम. एकदा PYQ सगळ्या गेल्या 10 वर्षातल्या PYQचं तुम्हाला कळलं ना की हे टाईप आहेत क्वेश्चनचे, त्याच्या पलीकडे फार ते जात नाही. तर ते स्टेटमेंटवाले पण नवीन इंट्रोड्यूस केले. मॅथ्सचाच क्वेश्चन असतो, बट ते स्टेटमेंटमध्ये विचारतात, त्याच्यामुळे पण थोडं कन्फ्युजन असतं. प्रॅक्टिस करायला पाहिजे तशा प्रश्नांची. सर अजून म्हणजे ते प्रश्नाला समजून घेणं, तशा प्रकारे मांडणं, हेच त्याच्यामध्ये टास्क असतो. प्रश्न परसे इतके अवघड नसते. लाईक काही थीम्स आहेत, जसं की नंबर सिस्टीम असेल, त्यानंतर रेशो अँड प्रपोर्शन वगैरे हे बेसिक टॉपिक आहे, तर त्याच्यावर आपण टेस्ट घेऊ शकतो का? म्हणजे ते टॉपिक बऱ्यापैकी चांगले होते. चालेल. टॉपिक आपण टाइम टेबल बघूया एक्सरसाइजचा आणि त्यातला त्या एरियाला कव्हर करणारा टॉपिक टेस्ट ठेवूया आपण. सर जेव्हा आपण 1 to 80 सोडवतो तर मग आता 5व्या प्रश्नाला किती वेळ द्यायचं कळलं पाहिजे, कारण आपण 50 सोडवणार. मी म्हटलं ना 2 मिनिटाच्या पलीकडे तो जायला नाही पाहिजे. प्रश्न हे बघा, पहिल्यांदा तर ना, आता समजा मला दिसलं की प्रॉबॅबिलिटीचा प्रश्न, तर मी तो बघायचोच पण नाही, कारण आपण बाप जन्मात तो केलेला नाही कधी. इथं येऊन असं काय करणार आहे की तो बरोबर येणार, बरोबर तो नाहीच जमणार आहे मला. आता तो ह्याचा असं काहीतरी आपण म्हणू की ते ह्याचा असतो परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचा. 11व्या वर्गाला करायचं होतं तेव्हा नाही केलं ना, आता कुठं करणार. सो काही प्रश्नांच्या बाबतीत आपल्याला लक्षात येतं की हा ना नाही सुटणार आहे आपल्याला, तर ते एक माहीत असायला पाहिजे की कुठे आपलं हे नाही. काही प्रश्न